उपासना कार्यक्रमाच्या आजच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की देवाच्या कृपेने तुम्ही ठीक असाल आणि देवाचे वचन वाचून शिकून विश्वासात वाढत असाल. मागील भागात आपण शिकलो की काईन आणि हबेलची कथा मानवी पापाची खोली आणि देवाचा न्याय प्रकट करते. काईनच्या बंडामुळे हिंसाचार, अभिमान आणि नैतिक अधपतनाने देवहीन संस्कृतीचा उदय झाला. या उलट देवाने शेताला उभे केले, ज्याद्वारे लोकांनी परमेश्वराच्या नावाचा धावा करण्यास सुरुवात केली. अध्याय 5 हा पापाचा परिणाम म्हणून मृत्यूच्या वास्तवाची आठवण करून देतो. त्याबरोबरच तो आपल्याला आशेची दिशा दाखवतो, कारण देवाची तारणाची योजना पवित्र वंशाद्वारे पुढे चालू राहते. आजच्या भागात आपण हनोकच्या रोमांचक कथेबद्दल शिकणार आहोत. हा हनोक देवाबरोबर चालणारा माणूस होता आणि मृत्यू न पाहता त्याला वर घेतले गेले. आपण हनोकपासून नोहापर्यंतच्या वंशावळीचा देखील शोध घेऊ, ज्याद्वारे देवाने आपले वचन जपले. शेवटी आपण जलप्रलयाचे कारण समजून घेण्यास सुरुवात करू, कारण पवित्र शास्त्र मानवतेचा वाढता भ्रष्टाचार आणि देवाच्या न्याय प्रतिसाद प्रकट करतो. यासाठी चला आपण सिद्ध होऊ आजच्या अध्ययनासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती याचा अध्याय 5 आणि 20व्या वचनापर्यंत अध्ययन संपवले होते. आज आपण त्याच अध्यायातील 21व्या वचनापासून ते अध्याय 6 याच्या 3ऱ्या वचनांपर्यंत अध्ययन करणार आहोत. आता आपण हनोकची रोमांचक कथा काय होती हे पाहणार आहोत. आपण वाचूया उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि वचन 21. हनोक 65 वर्षांचा झाल्यावर त्यास मतुशलह झाला. पहा, येथे हनोक 65 वर्षे जगला आणि त्याला मतुशलह नावाचा मुलगा झाला. आणि मग हनोक मेला का? नाही, तो मेला नाही. परंतु या ठिकाणी म्हणजे या अंधारमय अध्यायात एक तेजस्वी क्षण आपल्याला दिसतो. वाचूया उत्पत्ती 5वा अध्याय 22 ते 24 वचने. मतुशलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षांचे झाले. हनोक देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. ही सर्वात उल्लेखनीय गोष्टींपैकी एक आहे की मृत्यूच्या गर्दीत एका माणसाला या पृथ्वीवरून काढून घेण्यात आले. हनोकबद्दल असे म्हटले जाते की तो देवाबरोबर चालला. ही गोष्ट खरंच खूप उल्लेखनीय आहे. फक्त 2च माणसे देवाबरोबर चालली असे म्हटले जाते. पुढच्या अध्यायात आपल्याला आढळते की नोहा देखील देवाबरोबर चालला. हे दोघेही जलप्रलयापूर्वीचे होते आणि ते देवाबरोबर चालले. जुन्या करारात खरं तर फक्त 2च माणसे अशी आहेत जी मेली नाहीत. त्यापैकी एक हनोक आहे आणि दुसरा अर्थातच एलिया आहे. हनोक हा जलप्रलयापूर्वीच्या त्या मोजक्या लोकांपैकी एक आहे ज्यांची काहीतरी नोंद आपल्याकडे आहे. आपल्याला सांगितले आहे की तो मेला नाही, तर देवाने त्याला नेले, त्याचे रूपांतर झाले. रूपांतर म्हणजे काय? रूपांतर म्हणजे एका भाषेतील शब्द घेऊन त्याचा अर्थ न बदलता दुसऱ्या भाषेत ठेवणे. हनोकला या पृथ्वीवरून काढून घेण्यात आले, त्याचे रूपांतर झाले. त्याला त्याचे जुने शरीर सोडावे लागले, त्याला एक वेगळी व्यक्ती बनावे लागले. तरीही तो तीच व्यक्ती राहिला. जसा रूपांतरित शब्द तोच राहतो. हनोकला स्वर्गात नेण्यात आले. आपण वाचतो की हनोक 65 वर्षे जगला आणि त्याला मतुशलह झाला आणि त्यानंतर तो देवाबरोबर चालला. त्याच्या आयुष्याची पहिली 65 वर्षे कशी होती याबद्दल आपल्याला माहिती नाही.
मी असे गृहीत धरतो की तो इतर लोकांसारखाच होता. तो काळ खूप निष्काळजीपणाचा होता, जो आता नोहाच्या दिवसांच्या कक्षेत प्रवेश करीत होता. पण जेव्हा तो छोटा मुलगा मतूशलह जन्माला आला, तेव्हा हनोकचे चालणे बदलले. त्या बाळाने त्याला देवाकडे वळवले. प्रियांनो, कधी कधी देव केवळ याच उद्देशाने एखाद्या कुटुंबात बाळाला जन्म देतो. आणि जर ते बाळ तुम्हाला देवाकडे आणणार नसेल, तर दुसरे कशानेही तसं होणार नाही. त्यानंतर 300 वर्षे तो देवाबरोबर चालला आणि त्याला इतर मुलगे आणि मुली झाल्या. वचन म्हणते की आणि हनोकाचे सर्व दिवस 365 वर्षे होते. म्हणजे इतका काळ तो या पृथ्वीवर होता, पण तो मेला नाही. असे लिहिलेले नाही की आणि मग हनोक मरण पावला, तर असे लिहिले आहे की आणि हनोक देवाबरोबर चालला आणि तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. देवाने त्याला नेले हे वर्णन करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका लहान मुलीने रविवारच्या शाळेतून म्हणजे संडे स्कूलमधून घरी आल्यावर तिच्या आईला काही सांगितलंय. ती म्हणाली, शिक्षकांनी आम्हाला हनोकाबद्दल आणि तो देवाबरोबर कसा चालला याबद्दल सांगितलंय. तिची आई म्हणाली, बरं, हनोकबद्दल काय सांगितलंय? आणि त्या लहान मुलीने ते काहीसे या प्रकारे सांगितले. असे दिसते की दररोज देव यायचा आणि हनोकाला म्हणायचा, हनोक, तू माझ्याबरोबर फिरायला येशील का? आणि हनोक आपल्या घरातून बाहेर येऊन दारापर्यंत यायचा आणि तो देवाबरोबर फिरायला जायचा. त्याला त्यात इतका आनंद येऊ लागला की तो दररोज आपल्या घराच्या दाराशी वाट पाहत बसायचा. आणि देव यायचा आणि म्हणायचा, हनोक, चल फिरायला जाऊया. मग एके दिवशी देव आला आणि म्हणाला, हनोक, चल आपण लांब फिरायला जाऊया. मला तुला खूप काही सांगायचे आहे. म्हणून ते चालत राहिले आणि शेवटी हनोक म्हणाला, अरे वा, आता दुपारची वेळ होत आली आहे. मी घरी परत जायला हवे. आणि देव त्याला म्हणाला, हनोक, तू तुझ्या घरापेक्षा माझ्या घराच्या जास्त जवळ आहेस, म्हणून तू माझ्याबरोबर घरी चल. आणि अशा प्रकारे हनोक देवाबरोबर घरी गेला. प्रियांनो, यापेक्षा चांगल्या प्रकारे हे कसे सांगता येईल हे मला माहीत नाही. हीच ती कथा आहे जी येथे सांगितली आहे. मला वाटते की उत्पत्तीमधील सर्व महान सत्ये समर्पक किंवा सुसंगत आहेत. माझ्या मते हे भविष्यात काय घडणार आहे याचे चित्र आहे. येथे मंडळीचे स्वर्गारोहण आहे. जलप्रलयाच्या न्यायापूर्वी देव हनोकाला काढून घेतो. प्रियांनो, आता आपण हनोकापासून नोहापर्यंतची वंशावळ अभ्यासणार आहोत. आपण वाचूया उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 27वा वचन. मतूशलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. मतूशलह आदामापेक्षा जास्त जगला. या दोन पुरुषांनी, आदाम आणि मतूशलह, यांनी सृष्टी आणि जलप्रलय यांच्यातील अंतर जवळजवळ भरून काढले. आपल्या वंशावळीनुसार हा मतूशलह नोहाला जगाच्या निर्मितीपासूनची सर्व माहिती सांगू शकला असता. मला वैयक्तिकरित्या वाटते की येथे दिलेल्या वंशावळीत एक उणीव आहे. आपल्याला माहीत आहे की नवीन कराराच्या सुरुवातीला प्रभू येण्याची जी वंशावळ दिली आहे, त्यातून काही नावे वगळली आहेत आणि ते हेतू पुरस्सर केले आहे, कारण ती 3 समान भागांमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. काही नावे वगळली आहेत, पण तुमच्या लक्षात येईल की ती अचूकपणे पुढे जाते. मला खात्री आहे की ही वंशावळ अचूक आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की येथे एक उणीव असू शकते. यामुळे हे स्पष्ट होईल की मानव या पृथ्वीवर आपण समजतो त्यापेक्षा खूप जास्त काळ राहिला आहे. खरं तर हा एक गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे मी त्यात खोलात जाऊ इच्छित नाही. शास्त्रवचन या ठिकाणी स्पष्ट नाही. ते का नाही? कारण देव त्या गोष्टीवर आग्रह धरण्यास उत्सुक नाही. तो आपल्यापर्यंत जे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, तो या पृथ्वीवरील मानवजातीचा धार्मिक तारणविषयक इतिहास आहे. मतूशलह नावाचा अर्थ पाठवणे असा आहे.
इतरांचा असा विश्वास आहे की मतुशलह याचा अर्थ होता जेव्हा तो मरेल तेव्हा ते पाठवले जाईल. काय पाठवले जाईल? जलप्रलय. जोपर्यंत मतुशलह जिवंत होता तोपर्यंत जलप्रलय येऊ शकत नव्हता. सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की कुलपुरुषांच्या वंशावळीच्या कालक्रमानुसार म्हणजे या अध्यायाच्या शेवटी दाखवल्याप्रमाणे ज्या वर्षी मतुशलह मरण पावला त्याच वर्षी जलप्रलय आला. जेव्हा तो मरेल तेव्हा ते पाठवले जाईल. हाच त्याच्या नावाचा अर्थ आहे. मतुशलह इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त काळ का जगला? देवाने त्याला इथे केवळ मानवजातीला हे कळवण्यासाठी जिवंत ठेवले की तो सहनशील आणि दयाळू आहे. प्रियांनो, तुमच्या संपूर्ण जीवनभर देव तुमचीही वाट पाहेल. पेत्र आपल्या देवाच्या सहनशीलतेबद्दल पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये बोलतो. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 सण पाण्यातून वाचवण्यात आले. जसजसे आपण या अध्यायाच्या उर्वरित भागातून पुढे जातो तसतसे प्रत्येक पुरुषाचा उल्लेख केला जातो आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूचा. आता आपण उत्पत्तीचा 5वा अध्याय आणि 31 आणि 32 ही वचने वाचूया. लामेकाचे एकंदर आयुष्य 777 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे झाले. जगात हा एक लोकप्रिय सिद्धांत आहे जो लोकांनी डोळे झाकून स्वीकारला आहे. सर्व तत्वज्ञानाचा हाच निष्कर्ष आहे की मानवी स्वभाव मूळतः आणि जन्मजात चांगला आहे आणि त्यात सुधारणा केली जाऊ शकते. आज सर्वत्र पसरलेला संपूर्ण कार्यक्रम हा आहे की जर आपण माणसाचे पर्यावरण आणि त्याचा आनुवंशिकता शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यात खरोखर सुधारणा केली जाऊ शकते. साम्यवाद आणि समाजवाद माणसाला सुधारण्याचा प्रयत्न करतात. आर्मेनियन वादाचा अर्थ असा आहे की माणूस त्याच्या तारणामध्ये मदत करू शकतो. आधुनिकतावाद म्हणतो की माणूस स्वतःला वाचवू शकतो. दुसऱ्या शब्दात तारण ही एक प्रकारची स्वतः करा अशी किट आहे जी देव तुम्हाला देतो. काही पंथ आपल्याला सांगतात की मानवी स्वभाव पूर्णपणे चांगला आहे आणि पाप नावाची कोणतीही गोष्ट नाही. देव माणसाविषयी काय म्हणतो? देव म्हणतो की माणूस पूर्णपणे दुष्ट, पूर्णपणे वाईट आहे. हीच आपल्या सर्वांची स्थिती आहे. रोमकरासपत्र 3 अध्याय 10 वचन. या वचनात म्हटल्याप्रमाणे नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हे देवाच्या वचनाचे मूल्यांकन आहे. जर तुम्ही यासाठी देवाचे वचन स्वीकाराल तर ते तुम्हाला इतरांनी दिलेल्या माहितीपेक्षा आजच्या जीवनाची अधिक खरी कल्पना देईल. येथे मानव जात आहे आणि आता आपण एका दैवी वंशावळीचे अनुसरण करत आहोत. ती कुठे घेऊन जाणार आहे? ती या पृथ्वीवर सहस्त्र वर्षांच्या राज्याकडे घेऊन जाणार आहे का? ते एखाद्या नंदनवनात एक आदर्श राज्य स्थापन करणार आहेत का? नाही. पुढचा अध्यायच आपल्याला सांगतो की पृथ्वीवर एक महापूर देवाचा न्यायदंड आला. आता आपण अध्याय 6 याच्याकडे वळत आहोत. यामध्ये जे विविध विषय आपण हाताळणार आहोत ते याप्रमाणे आहेत. जलप्रलयाचे कारण, जलप्रलयाच्या न्यायापासून देवाने दिलेली सुटका, नोहाला तारू बांधण्याविषयीची सूचना, तारूमधील प्रवासी आणि जलप्रलयाचे कारण. अध्याय 6 मध्ये आपण केवळ जलप्रलयच नाही तर जलप्रलयाच्या न्यायाचे कारणही पाहतो. आता आपण या अध्यायातील पहिली 2 वचने वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 1 आणि 2 ही वचने. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. देवपुत्र आणि मानव कन्या या विषयावरील चर्चेला कोणताही अंत नाही. असे अनेक लोक आहेत जे असे मानतात की देवाचे पुत्र हे देवदूत होते
बऱ्याच भाष्यकारांचे देखील असेच म्हणणे आहे. परंतु असेही लोक आहेत जे हे स्वीकारत नाहीत की हे देवदूत होते. अशा लोकांचे म्हणणे आहे की जरी असे गृहीत धरले की हे चांगले देवदूत होते तर त्यांनी असे हे पाप केले नसते. तसेच दुष्ट देवदूतांना कधीही देवाचे पुत्र म्हटले जाऊ शकत नाही. काही लोकांना यांची म्हणजे देवपुत्र आणि मानवकन्या यांची संतती राक्षस वाटतात. परंतु प्रत्यक्षात येथील संतती ही मनुष्य होती. ते काही विकृत किंवा महाकाय प्राणी नव्हते. 4थ्या वचनात आपण यावर अधिक पाहण्याचा प्रयत्न करूया. आता आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन वाचणार आहोत. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन. आमचा विश्वास आहे की नोहाने 120 वर्षे उपदेश केला आणि त्या काळात देवाचा आत्मा मनुष्याशी झगडत होता. पेत्र हे अगदी स्पष्ट करतो की नोहाच्या दिवसांमध्येच देवाचा आत्मा मनुष्यांशी झगडत होता, जेणेकरून तो त्यांना देवाकडे आणू शकेल, पण ते वळले नाहीत. पेत्राचं पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 आणि 19 या वचनात म्हटले आहे, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. पेत्राने ज्या आत्म्यांविषयी लिहिले ते तुरुंगात होते, पण त्यांना नोहाच्या दिवसांमध्ये उपदेश करण्यात आला होता. ते आपल्याला कसे कळते? 20व्या वचनात असे लिहिले आहे की पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 20वं वचन, हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचविण्यात आले. हा आज्ञाभंग कधी केला गेला? नोहाच्या दिवसात, देवाच्या धीर धरण्याच्या काळात, म्हणजेच त्या 120 वर्षांदरम्यान. प्रियांनो, आम्ही पाहतो की देव वाट पाहणार आहे, तो संधी देणार आहे, तो सहन करणाराही आहे. परंतु काय आम्ही त्याची आज्ञा पाळतो? काय आम्ही त्याला जाणले आहे? त्याची प्रीती ओळखली आहे? आमचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, म्हणूनच तो आम्हाला संधी देतो. आपण यावर विचार करूया की काय या संधीचा उपयोग मी केला आहे? आपण विचार करूया आणि आमच्या योग्य कृतीद्वारे त्या आमच्या निर्माणकर्त्याला संतोष देण्याचा प्रयत्न करूया. देव करो आणि आपणा सर्वांस तो सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की तू अगदी सुरुवातीपासून आमच्याबरोबर आहेस. प्रभूजी, आमचा तुला सहवास हवा होता. आम्ही पाहिलं आदामाबरोबर तू होतास, नोहाबरोबर देखील तू होतास. हनोकाच्या बाबतीत आम्ही वेगळ्या गोष्टीने आम्ही पाहिलं की तो तुझ्याबरोबर चालला. होय प्रभूजी, या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवतात की तुला सहवास हवा आहे. परंतु प्रभूजी, आम्ही मनुष्य मात्र पापी वृत्तीचे आहोत. आम्ही तुझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभूजी, तुझ्या आज्ञा देखील आम्ही पाळत नाही. 120 वर्ष उपदेश करण्यात आला, परंतु त्या काळात ती लोक वळली नाहीत. परंतु प्रभूजी, त्यांना तू सोडलं नाहीस. त्यांच्यासाठी देखील तू सुवार्ता त्यांना सांगितलीस. होय प्रभूजी, या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवतात की तू आजही आमच्यावरती प्रीती करतोस आणि म्हणून आम्ही तुझी लेकरं या नात्याने आम्ही वळावं, आम्ही तुझ्याकडं परत यावं. जे आम्ही गमावलेलं आहे ते आम्ही परत मिळवावं. होय प्रभूजी, तुझं सानिध्य जे आम्ही गमावलेलं आहे प्रभूजी, ते आम्हाला प्राप्त व्हावं. यासाठी प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे आणि तुझ्या वचनांकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रभूजी, आम्ही तुझी वचनं वाचतो त्यावेळेस ती वचनं आम्हाला समजावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
आम्ही केवळ ऐकणारे असू नये, आम्ही केवळ वाचणारे असू नये, तर आम्ही कृतीमध्ये ते प्रत्येक वचन आणण्यासाठी प्रयत्न करणारे व्हावेत, की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होऊ शकेल आणि प्रभूजी त्याबद्दल तुला संतोष देखील होईल. होय बापा, आज आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. होय प्रभूजी, ही वचनं आमच्या अंतःकरणामध्ये तू ठसव. तुझी इच्छा आम्हाला कळू दे आणि परमेश्वर आमची प्रत्येक कृती तुला मान्य होऊ दे. आणि म्हणूनच या सर्व विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. बहुचिति हर्षलो अनुरागे परेशाचा एथवरी पातलो एथवरी पातलो रक्षियने वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अचिदीन पाहुनिया वर्षीया कृपादाना अगणिता वर्षिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना तारुणी दिधले ऐसिया मंडळीला सामर्थ्य प्रापिले सामर्थ्य प्रापिले अचिदीन पाहुनिया या
आमच्या एथवरी पातलो, एथवरी पातलो. रक्षियले वर्ष सारे, उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही. प्रियांनो, आमच्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या भागातून आपण शिकलो की मृत्यूने भरलेल्या अध्यायात हनोक एक तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकतो. हनोक देवाबरोबर चालला आणि त्याने मृत्यूचा अनुभव घेतला नाही. त्याऐवजी देवाने त्याला वर घेतले. याद्वारे न्यायापूर्वी आशा आणि भविष्यातील तारणाचे चित्र आपल्याला मिळते. त्याचे जीवन आपल्याला आठवण करून देते की सर्वात भ्रष्ट काळातही देवाबरोबर घनिष्ठ संगती शक्य आहे. आम्ही हनोकापासून नोहापर्यंतच्या वंशावळीचा मागोवा घेतला आणि जलप्रलयापूर्वीच्या देवाच्या संयम आणि दयेचे एक शक्तिशाली चिन्ह म्हणून मतुशलच्या दीर्घायुची नोंद घेतली. तरीही पवित्र वंश असूनही संपूर्ण मानवतेमध्ये सुधारणा झाली नाही. आम्ही जलप्रलयाच्या खऱ्या कारणाबद्दल वाचायला सुरुवात केली. माणसाचा वाढता भ्रष्टाचार आणि न्याय येण्यापूर्वी 120 वर्ष देवाचा आत्मा मानवतेसोबत झगडत होता. पुढच्या भागात आपण हा प्रवास सुरू ठेवून देवाच्या दृष्टीने भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सततच्या वाईट गोष्टींनी ग्रासलेल्या जगाचा अभ्यास करू. हे वचन मानवी पापाबद्दल देवाचे दुःख प्रकट करतात आणि त्याच्या नीतिमान न्यायासाठी आपल्याला तयार करतात. त्याचवेळी नोहाद्वारे आशा आणि कृपेकडेही निर्देश करतात. आपण आता निरोप घेऊ आणि पुन्हा भेटूपर्यंत देवाच्या कृपेत वाढत राहू. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. ज्याने नगर बांधून त्याचे नाव आपल्या मुलाच्या नावावरून ठेवले त्या व्यक्तीचे नाव काईन होते. आजचा प्रश्न, बायबलनुसार पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगलेला माणूस कोण आहे? ए. आदाम, बी. नोहा, सी. हनोक, डी. मतुशलह. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.